नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही जीकेचे प्रश्न डिस्कस करणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघू शकता आपल्या स्क्रीनवर. अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते? जे की आपण भाकर कालवून खातो त्याची ऊर्जा कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करता. आपल्याला 3 सेकंदचा वेळ मिळतोय. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, कॅलरीज. जे की आपण खातो, अन्न खातो त्याची ऊर्जा बघा कॅलरीज मध्ये मोजली जाते. जे काही आपण भाकर खातो, कालवण खातो, वडापाव खातो, अंड्याची पोळी खातो, बघा त्याची ऊर्जा जी आहे ते बघा कॅलरीज मध्ये मोजली जाते. कशामध्ये? कॅलरीज मध्ये. दुसरा प्रश्न आहे बघा, टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पटकन चॉईस करायचं आपल्याला. तर जो काय आपला टेलिफोन आहे पहिल्यांदा तो लावला होता ग्राहम बेल यांनी. कुणी टेलिफोनचा शोध लावला होता? ग्राहम बेल यांनी लावला होता. आणि एडिसन यांनी विद्युत बल्बाचा शोध लावला होता. ग्रामोफोनचा सुद्धा त्यांनीच लावला होता. आणि जे काही न्यूटन आहे त्यांनी कशाचा शोध लावला होता? त्यांनी गुरुत्वाकर्षणचा शोध लावला होता न्यूटन यांनी. तिसरा प्रश्न बघा, भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचं उदाहरण आहे? तर भोपाळ गॅस दुर्घटना ही कशामुळे झाली होती? तर राईट आन्सर बघा, राईट आन्सर ऑप्शन क्रमांक बी, रासायनिक आपत्ती. कोणती आपत्ती? आपत्ती नाही, आपत्ती, रासायनिक आपत्ती आहे. त्याचबरोबर बघा आता चेकमध्ये विशाखापट्टणम मध्ये स्टायरीन वायूची गळती झाली होती. मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता? चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केले. ऑप्शन क्रमांक बी, ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथामध्ये 1859 ला काय केलं होतं? डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता. दुसरा प्रश्न काय बघा, आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? काय प्रश्न आहे? आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? तर आपल्या सराला माहिती आहे ऑप्शन क्रमांक सी, आवळ्यामध्ये कोणतं असतं? सी हे जीवनसत्व असतं. लक्षात ठेवा. आणि सी जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय? एस्कॉर्बिक ऍसिड. त्याला आपण काय म्हणतो? सी जीवनसत्व. आणि सी जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? स्कर्वी रोग होतो. दाताचा रोग आहे स्कर्वी. 3 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अनअकॅडमीची आपली लिंक टाकलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता. त्या ठिकाणी मग आपण लाईव्ह क्लास घेणार आहेत. लगेच फॉलो करण्यानंतर तुम्ही विसरून जाल. 3 नंबरचा प्रश्न काय बघा, इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? इंद्रधनुष्यातील जे काही सप्तरंग आहेत ते एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा आपल्याला प्रकाश मिळणार आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, इंद्रधनुष्यामधील 7 रंग एकत्र आल्यास पांढरा रंग मिळेल आपल्याला. कोणता? पांढरा रंग. हाडे मजबूत करण्याकरता कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? हाडे मजबूत करण्याकरता कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर हाडे मजबूत करण्याकरता व्हिटॅमिन डी ची आपल्याला आवश्यकता असते. कशाची? व्हिटॅमिन डी. शरीरामधील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण योग्य पातळीवर नियंत्रित करणे आणि हाडं यांचा विकास करणे हे काय असतं? डी जीवनसत्वाचं कार्य असतं. 5वा प्रश्न काय आपला, मधुमेह कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर आपल्याला माहिती आहे मधुमेह ऑप्शन क्रमांक सी, इन्सुलिन. रक्तामधील साखरेचं प्रमाण नियंत्रण न झाल्यास काय होतं? आपल्याला मधुमेह होतो. आणि हा एक अनुवांशिक रोग आहे. ग्रेफाइट हे कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे? ग्रेफाइट हे कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे? तर आपल्याला माहिती आहे ग्रेफाइट काय? कार्बनचं एक स्वरूप आहे. ग्रेफाइट हे धातूसारखी चकाकी असलेले करड्या रंगाचे मऊ असं कार्बनचं अपरूप आहे. आपल्याला असा प्रश्न विचारला की ग्रेफाइट हे विद्युतचं सुवाहक आहे की नाही? तर विद्युतचं काय? ग्रेफाइट सुवाहक आहे. आणि विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून ग्रेफाइटचा उपयोग केला जातो. 7वा प्रश्न काय आपला, एंडोसल्फान खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फान खालीलपैकी काय आहे? तर एंडोसल्फान हे काही कीटकनाशक आहे. मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या खात्याचं ब्रीदवाक्य आहे? तर मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या खात्याचं आहे? ऑप्शन क्रमांक सी, कुष्ठरोग या खात्याचं काय? ब्रीदवाक्य आहे. कुष्ठरोगाचा जीवाणू त्याचं नाव काय? मायकोबॅक्टेरियम लेप्री. हे काय बघा त्या जीवाणूचं नाव आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघूयात आपण. गलगंडा हा रोग कोणत्या क्षारांच्या अभावामुळे होतो? गलगंडा हा रोग. तर गलगंडा हा ऑप्शन क्रमांक सी, आयोडीनच्या अभावामुळे होतो. गलगंड यालाच काय म्हणतात? टॉन्सिल म्हणतात. आणि हा रोग थायरॉइड ग्रंथीच्या भागामध्ये होतो. 10 नंबरचा प्रश्न काय? अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा आविष्कार केला होता? अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा आविष्कार केला होता? तर डायनामाइट. ऑप्शन क्रमांक ए, डायनामाइटचा आविष्कार कोणी केला होता? अल्फ्रेड नोबल.
सर अल्फ्रेड नोबल या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1867 मध्ये किंवा 1867 मध्ये डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला होता आणि शांततेचा नोबेल पुरस्काराचे वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे करण्यात येतं आणि इतर नोबेल पुरस्कार जी काही स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी वितरण करण्यात येतं. 11 नंबरचा प्रश्न बघा, क्लाक्सियोकल हा रोग लहान मुलांना कशाच्या कमी पळामुळे होतो? तर हा रोग बघा ऑप्शन क्रमांक ए, प्रोटीनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. प्रथिनांचे स्रोत आपल्याला माहित पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये प्रथिन कशामध्ये असतात? तर बघा दूध, मटण, मासे आणि अंडे आणि डाळीमध्ये काय असतात? प्रथिने असतात. पालेभाज्या, कडधान्य, काजू, बदाम याच्यामध्ये सुद्धा थोडेफार प्रथिने असतात. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? भांड्यांना कलई करण्यासाठी तर कथीलचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक बी, कथिलाचा. लोखंड किंवा स्टील यांचं क्षरण रोखण्यासाठी त्यावर जास्तचा पातळ थर दिला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो? गॅल्व्हनाइज. तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यावर क्षरणामुळे जमलेल्या हिरवट विषारी थर दूर करण्यासाठी त्यावर वितळलेला कथिलाचा थर दिला जातो, त्यालाच काय म्हणतो आपण? कलई करणे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढतं? जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढतं? ऑप्शन क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईड. कशाचं प्रमाण वाढलं जातं? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं जातं. 14 नंबरचा प्रश्न काय बघा, पिकलेले टोमॅटो यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? जे काही पिकलेले टोमॅटो आहेत कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, लायकोपिनमुळे पिकलेले टोमॅटो आपल्याला काय दिसतात? लाल दिसतात. 15 नंबरचा प्रश्न काय बघा, बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? तर ऑप्शन क्रमांक ए हा बघा उभयचर वर्गामधील प्राणी. कोणता? उभयचर. बेडूक हा प्राणी पाण्यात राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? उभयचर प्राणी म्हणतो. साप हा कोणत्या वर्गामधील? तर सरीसृप वर्गामधील साप आहे. कोणत्या? सरीसृप वर्गामधील साप हा प्राणी. 16 नंबरचा प्रश्न काय बघा, पाणी रंगहीन असते, बर्फ म्हणजे गोठलेले पाणी, मग तो पांढरा का दिसतो? तर याचं कारण आहे बघा, बर्फाचे जे काही स्फटिक आहे त्याची तरंग लांबी आणि प्रकाशकिरण सर्व काय करतात? परावर्तित करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ते पांढरा दिसत असतो. नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचं एकक कोठे वापरतात? नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचं एकक कोणत्या ठिकाणी वापरतात? तर नॉटिकल मेल हे ऑप्शन क्रमांक सी, समुद्रामधलं अंतर मोजण्यासाठी वापरतात. तर 1 नॉटिकल मैल बरोबर किती मीटर? तर 1852 मीटर. 1852 मीटर. पुढचा प्रश्न बघूयात आपण, व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे ऑप्शन क्रमांक बी, स्कर्वी हा आजार होतो. कोणता? स्कर्वी आजार. लक्षात आलं का? स्कर्वी. त्यामुळे काय होतं? हिरड्यामधून रक्त येतं आणि आपल्या दातामध्ये दुखत असतं. आवळा, लिंबू यासारख्या आंबट पदार्थामधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं. दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो? दैनंदिन आहारामध्ये फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो? तर ऑप्शन क्रमांक डी, वाढ खुंटणे. काय होतं? वाढ खुंटणे. मानवी वजनाच्या 1% गरज आपल्याला फॉस्फरसची असते आणि हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम फॉस्फरसची गरज असते. याचं स्रोत कोणते कोणते? चीज, दूध, मीठ, डाळे आणि ओट्स, मका. हृदयाचं कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणतं उपकरण वापरतात? काय प्रश्न आहे आपला? हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर कोणतं वापरतात? ECG. लक्षात ठेवा, ECG हे उपकरण वापरले जातो. पुढचा प्रश्न बघूयात आपण, विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूचा तंतू असतो? विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूचा तंतू असतो? तर राईट आन्सर बघा, विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन. ऑप्शन क्रमांक बी, टंगस्टनचा तत्व असतं. म्हणजे काय असतं? त्याला तंतू म्हणतो आपण. त्याचा उत्कलनांक भरपूर असतो. किती असतो त्याचा? 3000 डिग्री सेल्सिअस. मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर असतं? मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर असतं? तर आपल्याला माहिती ऑप्शन क्रमांक सी, 25 सेंटीमीटर असतं. डोळ्याला ताण न देता वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी वस्तू व डोळ्यामधील कमीत कमी अंतर 25 सेंटीमीटर असावं लागतं. त्याला आपण काय म्हणतो? सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतो. तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक ए, निकोटीन हा तंबाखूमध्ये असणारा काही विषारी पदार्थ आहे. कोणता आहे? निकोटीन.
तंबाखूमधील निकोटीन या विषारी पदार्थामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी आहे? काय प्रश्न आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, आपल्या मुंबईमध्ये भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर काय स्थित आहे. पाण्यामध्ये कोणते घटक असतात? तर पाण्यामध्ये असतं ऑक्सिजन आणि हायड्रोजन, हे पाण्यामध्ये काय असतात? घटक असतात. लक्षात ठेवा, पाण्याच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 2 अणू असतात. पाण्याचं रेणूसूत्र आपल्याला माहिती H2O. काय? H2O. खोकला येणे आणि थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? खोकला येणे आणि थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर किंवा क्षय रोगाची लक्षणे आहेत. कोणत्या? क्षय या रोगाची लक्षणे आहेत. तर रोगावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो, तर कावीळ. कावीळ हा बघा संक्रामक रोग आहे आणि तो यकृताला होतो. हिवताप आल्यास काय होतं बघा, आपल्याला वारंवार काय होतो? ताप येतो. आणि बघा आपल्या प्लीहा असते ना, प्लीहाला आपल्या सूज येते. खालीलपैकी कोणाचा जन्मदिन भारतामध्ये विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर कोणाचा आपल्याला माहितीचे ऑप्शन क्रमांक सी, C.V. रमन. कोणाचा? C.V. रमन यांचा भारतामध्ये काय केला जातो? जन्मदिवस साजरा केला जातो. C.V. रमन हे भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांना रामन इफेक्ट या शोध कार्यामुळे 1930 साली बघा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. पेपरला विचारलं जाईल, जे काय आपले C.V. रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता? 1930 ला. आणि 28 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय विज्ञान दिवस. 28 नंबरचा प्रश्न काय बघा, संगमवर हे रासायनिक दृष्ट्या कसं आहे? तर संगमवर हे रासायनिक दृष्ट्या कसं आहे? कॅल्शियम कार्बोनेट आहे. लक्षात ठेवा, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र काय बघा, CaCO3. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र आहे. आणि हे संयुग खडकामध्ये आढळते. तसेच अंड्याच्या कवचामध्ये सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट असतं. खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही? तर आपल्याला माहिती आहे रक्ताचे एकूण 4 गट असतात. यापैकी खालीलपैकी कोणता नसणार आहे? A असणार नाही. बाकीची A, B, EB हे काही बघा रक्तगट आहेत. आलं लक्षात? डॉक्टर कार्ल लँडस्टायनर यांनी काय केला होता? रक्तगटाचा शोध लावला होता. त्यानुसार एकूण मानवी रक्ताचे एकूण 4 गट. पाण्याचे तापमान 1° ने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतात? जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतात? तर त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन क्रमांक सी, 1 कॅलरी असं म्हणतो. काय म्हणतो? 1 कॅलरी. पाण्याचे तापमान 1°C ने जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतो आपण? 1 कॅलरी म्हणतो. कॅलरी हे उष्णतेचं काय? एकक.